आम्ही जातो तेव्हा कोणाला घेऊन जातो? शरीराला. आपल्या पोरण आपल्या मूळ आपले पंचप्रकृती ना, आपण शरीराला घेऊन जातो. कारण शरीराला विकार आहे, असणार आहे, शेवटपर्यंत असणार. आपण ते शरीराला घेऊन जातो का बरं? कारण स्वतःला शरीर मांडल्याने हीच दुर्दैव. कारण आपण वेगळे आहे, वेगळे असल्या कारणाने म्हणून तर म्हणतात ना की आपल्याला परत हिशोब द्यावा लागल, त्या जन्मात फिरावं लागल, त्या जन्मात फिरावं लागणार. फोटो तर या घरात तसाच राहिला, दुसऱ्या जन्मात दुसरा फोटो तयार झाला. तोच होता का फोटो? हा फोटो तो फोटो. शरीर बदलतं ना. शरीर तर जोपर्यंत आत्मा परमात्म्याशी एक होत ना तोपर्यंत यात्रा संपत नाही. आणि यात्रा संपायची एकच साधन आहे, मनुष्य देह. पण पशुयोनीमध्ये साधन आहे ते नाही ना. साधन मिळालेले नाही सत्संग तर साध्य करता आलं पाहिजे. असं काय सांगितलं तुम्हाला की दिवसभर कर बाबा मुखी नाम हाती काम कर. जेव्हा माणूस दमल तेव्हाच तर तो त्याचं ध्यान चिंतन करेल वैतागून. पण जर तो आराम तर मग परमात्मा पण त्याला नाव घेता येणार. म्हणून तुम्हाला निघावं लागणार की शरीर वेगळे आणि तुम्ही वेगळे. आणि प्रत्येक बघा श्रृंगार करा, सगळं करा, पण बाय हे शरीर माझ्यावर येणार नाही. हे शरीर फक्त स्मशानभूमीपर्यंत. पण हे शरीर स्मशानभूमीपर्यंत जाणार, पण जात असताना मी थोडी बघायला मोकळे. मग सांगितले भागवत कथामध्ये की मनुष्य शरीर में मैं प्राण रूप से वास करता हूँ. काय सांगितलं? प्राण रूप से. झाले की नाही? ऊर्जा रूपाने मी मनुष्य शरीरामध्ये. पण आपल्याला स्वतःची ओळखच नाही की आपण सुद्धा ऊर्जा. आपल्याला ऊर्जा कोण देतो? आपला आत्माच आपल्याला ऊर्जा देतो हृदयातून. बघू बरं, प्राण कमी करू द्याल तर आपल्याला धडकी पडते. कशी? बाहेरची जर वायू बाहेर आहे तो वायू आहे, आत गेला की तो प्राण आहे. बघा, बाहेर आलं तर आपण कान बंद करतो, पण आतला बंद झाला तर धडकी भरती ना, मरण का मरण मरण. बाहेरचं वार नसेल की आपण किती. बघा, बाहेरचा आत गेल्याशिवाय काम होत नाही. म्हणून सांगितले पिंडी आणि ब्रह्मांडी एक आहे. आत प्राणवायू तशी बाहेरची पण आहे. आतला बाहेर, बाहेरचा आत हे चालू असणार आहे. त्यांची यात्रा आहे ती. बाहेर आपण बाहेरचं अन्न खाणार, आतलं अन्न विसर्जन. चक्र चालू आहे. बाहेरनं पाणी प्यायचं, आतलं पाणी. कारण बाहेर पाणी आहे, त्या आत गेलं की विकार निर्माण होतो, फेकावंच लागते. तर काय सांगितलं? पिंडी ते ब्रह्मांडी. जे आत आहे ते बाहेर आहे, बाहेर आहे ते आत आहे. राहू शकत. पाण्याला पाणी पाहिजे, पृथ्वीला पृथ्वी तत्व पाहिजे, अग्नीला अग्नी पाहिजे, वायूला वायू पाहिजे, आवाजाला आवाज पाहिजे. नाही लागत आपल्या कान नाही व्याकुळ असतात, कोणीतरी हाक मारावी. नाही मारली तर आपल्याला भास होत. कोणीतरी काय करायचं? आतल्याला हाक मारायला लागते, नाहीतर या आवाजातून वेगळी झाली तर काय करा. आणि आत्मा व्याकुळ असतो की सगळं आहे, पाची तत्व करेक्ट आहे, पण मला पाहिजे ते मिळणं. काय म्हणते? कौतुक, स्तुती. म्हणून स्तुती करायची सतत. काय करायचं तुम्हाला? कधी ग्रंथ वाचून स्तुती होती? स्वतः करायची. अन्न दिलं, पाणी दिलं, वस्त्र दिलं, नकाला निघालं मला नेल पॉलिश. नाही आपल्याला माणिक रत्न घालता आलं. सूर्य बळकट करायचं असेल तर मंगळ आहे ना, मंगळसूर्याच्यातून काय होतं? नाही आपल्याला तेवढी ऐपत कमी ह्यानी तर काम होतंय ना. काय होतं ना, ह्यानी पण काम होतं ना. शेवटी कलर पाहिजे ना. कलर वर तर रत्न असतात. नाही आपली ऐपत मोठं रत्न घ्यायची, हे लावत चला आपल्या राशीनुसार. पांढरं तर पांढरं, ज्याचं जलतत्व असेल तरी ते लावावं. मंगळ असेल मंगळने लाल लावावं. सगळं काय हे माता शक्तीचं पार्वतीचा मेरून कलर, तिचा श्रृंगार आहे. काय होतं? करत चला. कारण बाहेरची ऊर्जा ही ऊर्जा टच होत, पण लक्षात ठेवायचं ह्याच्या पलीकडचे आपण स्तुती करत झाला. काय परमेश्वर काय म्हणावं रे? नेल पॉलिश तू पहिली बनवली, पण घरात आणल्यानंतर मी आणली. कपाळाला कुंकूच तू तयार ठेवलं, पण मला लावताना माझं कुंकू लय छान आहे बरं. लावा ना बळजबरी लावा की लय भारी. सगळे ते निर्मिती तू केली परमेश्वर. फक्त आणण्यामध्ये पाप झालं. परमेश्वरा सगळं केलेलं आहे तू.
काही करणं बाकी नाहीये, फक्त आम्हाला ते अनुभवायचं आहे. काय सांगितलंय? अनुभव नाही.